स्वातंत्र्यदिनी असोला येथे स्वागत कमानीचे उद्घाटन, स्मशानभूमी नूतनीकरण लोकार्पण व भव्य तिरंगा रॅली उत्साहात. भारताच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील असोला येथे विविध लोकोपयोगी व विकासात्मक उपक्रमांचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. स्वागत कमानीचे उद्घाटन, स्मशानभूमी नूतनीकरण कामाचे लोकार्पण, वृक्षारोपण तसेच भव्य तिरंगा रॅली अशा विविध उपक्रमांमुळे गावात देशभक्ती आणि विकासाचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पालकमंत्री मेघनादी बोर्डीकर, श्रीमती कस्तुराबाई भरोसे, केशवराव भरोसे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, भाजपा परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे, कृष्णा भरोसे, डॉक्टर अक्षदा भरोसे तसेच समस्त भरोसे परिवार आणि संजीवनी कुटुंबातील सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षण महर्षी स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे आबा यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या भव्य स्वागत कमानीचे उद्घाटन करण्यात आले. याचवेळी गावातील स्मशानभूमी नूतनीकरण कामाचे लोकार्पण करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले. या कामामुळे ग्रामस्थांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच असोला पाटी ते असोला गाव दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये युवक, महिला, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना व्यक्त केली. संपूर्ण परिसर राष्ट्रध्वजाच्या रंगांनी आणि भारत माता की जयच्या घोषणांनी दुमदुमून गेला. यावेळी मान्यवरांनी प्राथमिक आरोग्य केंद्र असोला येथे भेट देऊन विविध सुविधांची पाहणी केली व आरोग्य सेवांबाबत माहिती घेतली. कार्यक्रमास ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संजीवनी परिवारातील सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. उपस्थितांनी स्वर्गीय ॲडव्होकेट शेषराव धोंडजी भरोसे आबा यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकहितकारी कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. या उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला चालना मिळणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि राष्ट्रभक्तीचा संदेश जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वेळेमध्ये आली नाही ती तास उशिरा मी आलेली आहे त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करते, क्षमा मागते. परंतु आज आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या सर्वांच्या आनंदाचा दिवस म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खूप सारे कार्यक्रम होते आणि त्यात आपले कृषी मंत्री भरणे मामा हे पण आले. 5 मिनिटं प्रोटोकॉल म्हणून त्यांना भेटून यावं म्हणलं, पण ते म्हणले थांबा ताई 5 मिनिटं भाषण करू आणि मग त्यामुळे थोडा उशीर झाला. परंतु आज खर तर आपले आबा कैलासवासी शेषरावजी भरोसे साहेब, शैक्षणिक वारसा, एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आज ते आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांचे जे विचार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवून गेलेले आहेत, त्या विचारांवरती आज आमचे आनंद भाऊ असतील, शिवाजी भाऊ असतील या ठिकाणी काम करत आहेत. आणि भाऊंच्या आदर्श ठेवून, विचार ठेवून आपण सर्वांनी सुद्धा तशाच पद्धतीने काम केलं पाहिजे आणि त्यांची आठवण, त्यांच्या विचारांची प्रेरणा कायम आपल्या सर्वांना लक्षात राहावी यासाठी उत्तम असं काम आपण आज ह्या प्रवेशद्वाराला आपल्या शेषरावजी भाऊंचं प्रवेशद्वार नाव घेऊन केलेली आहे. मी अभिनंदन करते. आज भरोसे परिवार ह्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करताना आपल्याला दिसत आहे आणि त्या परिवाराच्या कडून अनेकांना अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि आज आनंद भाऊ आपण हे काम केलेलं आहे. मी बघते नेहमीच आपल्या गावातल्या लोकांसाठी माता स्मशानभूमीचं काम असेल आपणच केलं, जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचं काम नेहमीच आपण सातत्याने करत आहात. माझ्याही शुभेच्छा. बहीण म्हणून जेव्हाही तुम्ही मला हाक द्याल तेव्हा मी तुमच्या सोबत राहील हा शब्द आज तुमच्या समोर मी देते. पीएससीचं पण उद्घाटन चांगल्या पद्धतीने आपण करून घेऊ. आणि बाबा तुमचे दंडवत मी करते आणि तुमचे आशीर्वाद, बाई तुमचे आशीर्वाद कायम आमच्या सगळ्यांवरती राहू द्या. छान काम आम्हाला तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मार्गदर्शनामध्ये इथे करायचंय आणि आम्ही सगळेजण मिळून आपल्या
परभणी जिल्हा वासियांसाठी खूप चांगलं काम उभं करू. आज ह्या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व भरोसे परिवारावरती प्रेम करणारे सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते, धन्यवाद देते आणि परत एकदा क्षमा मागून माझे 2 शब्द संपवते. कारण चव्हाण साहेब वसमतला पोहोचलेत, मला तिथं पोहोचायचंय आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. धन्यवाद.